ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। देवानंद भाऊ, तुम्हाला आला का म्हटलं बिग बॉसचं आमंत्रण? नाही बा, असं तर कोणाचं मला आमंत्रण आलं नाही. काय वास्तू शांती आहे का त्याच्या घरी? आता मला इथं एवढे कार्यक्रम झाले, मी त्याला कधी आमंत्रण नाही दिलं. कोणता बिग बॉस होय तर तो मला कसं काय आमंत्रण देईन? तात्या, त्याला माहितच नाही ना बिग बॉस म्हणजे काय होते तर. त्याला काय म्हणता? अरे ते बिग बॉस नाही पाहिलं का तुम्ही देवानंद भाऊ? ते टीव्हीवर चालते, ते भांडणं होते त्याच्यात. हा, ते म्हटलं. काय माहित कोणतं बिग बॉस आणि फिग बॉस काढलं ते तुम्ही तर नवीन नवीनच आणता. मी फक्त अमिताभ बच्चनचे पिक्चर पाहतो जुने हिरोचे, बस. बाकी मला काही घेणं देणं नाही आहे त्या टीव्ही पासून. पोलिसांनी तात्या तुमच्या सगळ्यासोबत मजाकच घेतली, ते काही बिग बॉस नाही आहे. अरे बिग बॉस वाल्याला तुम्हाला बोलावून तर काऊन बोलावं हे तर सांगा. एवढी ओळखी आहे का तुमची आणि एवढं ओळखते का तुम्हाला? हे बरोबर आहे ना, का आमची काही एवढी ओळखी आहे काय? तात्या तुम्हाला ओळखते पण आम्हाला थोडी ओळखते, आम्हाला काय देन? तुम्ही या का नका येऊ, आम्ही आता 12 वाजता निघून जातो इथून. सारखी सारखी गाडी आहे मुंबईची, सारखं मुंबईला चालला जातो. तुम्ही या का नका येऊ. कायले चालले तुम्ही दोघं जण? अरे बिग बॉसच्या नावावर तुम्हाला बोलावं तिथं आणि किडनॅप काढून घे. मुंबईत असे कामाला चालते, काय करसान मग? किडण्या आणि आमच्या पहा तुमचं काय आहे तर. आम्ही निघतो आता 12 वाजता. फोन कोणाचा रे बापा आता? हॅलो, कोण बोलत आहे? मैं सलमान खान बात कर रहा, बिग बॉस के घर से. क्या मेरी बात तात्या लेले से हो रही है? सलमान खान? कोणाच्या घरातून बोलू राहिले तुम्ही? बिग बॉस के घर से. कल आपको बिग बॉस के घर आना है. अरे कोणीतरी चेंगड करू आलं ना तात्या. काही सलमान खान नाही होय ना तो. तुम्ही भल्ले झाशा देता, सलमान खान नाही होय तो. कोणीतरी चेंगड करू आलं तुमच्यासोबत. त्याले म्हणा व्हिडिओ कॉल करा बरं म्हणा. खरंच तुम्ही सलमान खान होय काय तर? अरे तुम्ही खोटे बोलू राहिले. तुम्ही काही सलमान खान होय नाही. तुम्ही आम्हाला खोटे बोलू राहिले आणि असे कामं करू नका फालतूचे, नाही तर मग बेकार काम होऊन जाईल. मैं असली सलमान खान हूँ, आपको बता रहा तात्या. ठीक आहे, मग तुम्ही व्हिडिओ कॉल करा बुवा. तुम्ही खरंच सलमान खान होय तर व्हिडिओ कॉल करा. अरे नमस्कार नमस्कार सभी को बिग बॉस में आना है. जिनको आमंत्रण पत्रिका आई है उन सबको बिग बॉस में आना है. आज ही निकल जाइए अपने गांव से, कल से गेम चालू होने वाली है. अरे काय म्हणते सल्लू भाऊ, काही आणा लागते का पांटे लावून तुमच्यासाठी? खर्रा पोळी, हा, का मसाल्याचा पान आणू काय म्हटलं? आता तिकडे येऊनच राहिलो तर. अरे नहीं मैं ये सब सारे शौक नहीं करता. अरे आम्हाला हे मजाकच वाटू राहिलं होतं. आम्हाला वाटलं कोणीतरी मजा घेऊन राहिली आमचीवाली, म्हणून आम्ही विचारात पडलो होतो. बरं झालं तुमचा फोन आला. काय नाही म्हटलं सलमान भाऊ, मग आता रेल्वेने येऊ का? रेल्वेने लवकरपर्यंत रेल्वेने निघून जातो आज. देखिए आपको जिससे आना है उससे आइए, मुझे कृपया अभी परेशान मत कीजिए, ठीक है? आपल्याला मजाकच वाटू राहिलं होतं का? आपल्याला वाटलं बा हे दोघच जण मजा करू राहिले का तवाचे. पण नाही राजा, खरोखर मध्ये सलमान खानचा फोन आला. मग आता कसं करता रे बा? हा, हे दोघं तर चालले होते मस्त, यायचं जमून जात होतं काम आपलं. काय ना चालता काय ना म्हटलं आता. चलणार रेल्वेनंच. हा, लोकल मध्ये चाललं जाऊ पटकन. अरे पाटील, लोकल मध्ये झाले पुढते काय? हा, किती वाक्य होते लोकल मध्ये, आणि आता रिझर्वेशन वक्तात नाही होत. आपण मजाकीवर घेतलं, नाही तर सकाळी केलं असतं तर होऊन जात होतं. आता आपण एक काम करू, स्पेशल कार करून घेऊ, कारीनं चाललं जाऊ. त्याला म्हणा इकडून सोडून दे आणि काय ते घेऊन घे बा पैसे. काय म्हणता सगळेजण सांगा तुम्ही. मग तसंच करावं लागेल आता, इलाज थोडी आहे त्याले. मग आपले आहे ना गाडीवाला ओळखीचा, लावू का त्याला फोन? काय कसे पैसे ते विचारतो. किती जण आहे आपण? सगळे मिळून आपण आहे 7 जण. अरे 7 जण नाही हो तात्या, वसंतराव बी आहे म्हणेन तुम्ही. अरे हो राजा, वसंतरावाले फोनच लावता राहिला. फोन लावून विचारून घ्या त्याले गेले का आहे म्हणा, का आमच्या सोबत चालता काय कसं तर. हॅलो वसंतराव, हा बोला ना पाटील साहेब, काय म्हणता? तुम्ही निघाले का म्हटलं बिग बॉस साठी, का निघायचे आहे? काय राजे हो, तुम्ही म्हणून राहिले का कोणीतरी मजा घेऊन राहिले असं? मग बसतो का मी त्या फसकटीत पडत? आपले कामधंदे नाही पाहा लागन का आपल्याला? हा, पहिले 100-200 कमवायचे नाही पाहा लागन काय? अरे आता सलमान खानचा तात्याला फोन आला होता का तुम्हाला सगळ्याला येणं आहे म्हणून, ज्याला आमंत्रण पत्रिका आली आहे. तर तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर तात्याच्या घरापाशी येऊन जा. आणि आपण 8 जण आहे समजा. 8 जण असल्या कारणाच्यानं जे बी पैसे येन त्या हिशोबानं द्या लागन. आपण कारीनं चाललो, कारण आपलं रिझर्वेशन काही झालं नाही आहे रेल्वेचं. हां, आणि बघतात फोन आला सलमान खानचा का तुम्हाला याच लागते म्हणून. त्याच्याच्यानं सगळं काया बेरं काम झालं. तर पहा मग तुम्हाला याची इच्छा असन तर पैसे द्या लागन आणि तात्याच्या घरापाशी येऊन जा तुम्ही आता 10-15 मिनिटात. तुम्ही काय काय सामान घेऊन राहिले बॅगीत? बॅगीत सगळं पीठ बी घेऊन घे जा. हां, तिखटाच्या पुळ्या, तेलाचं सगळं घेऊन घे जा, कारण खाप्याचं आपल्याला तिथं करणं आहे बिग बॉसच्या घरात. हां, ते सगळं आपल्याला इथूनच घेऊन जाणं आहे. बरं, मी काय म्हणून राहिलो, नाही तर गव्हाचा कट्टा घेऊन घेतो, तिथं दहीून टाकू. दळलेलं ज्वारीचं पीठ घेऊन घ्या, भाकरी करू मस्त तिथं. गेल्याबरोबर पहिले भूक लागते ना आपल्याला, खायला नाही पाहिजे का काही ना काही.
अरे मुद्द्याचं बोला ना हो पाटील, येऊन जाऊ ना 10 मिनिटात माझ्या घरापाशी. बरं तुम्ही या 10 मिनिटात तात्याच्या घरापाशी. सगळी तयारी झालेली आहे सगळ्याची. गाडीवाल्याला फोन करून द्या आणि बोलावून घ्या. हा हॅलो, हा बोला ना पाटील. आपल्याला मुंबईला निघायचं आहे अर्ध्या घंट्यात. अर्जंट आहे. तर सांग किती पैसे घेशील तर. किती जण तुम्ही? 8 जण आहे. पर व्यक्ती 5,000 रुपये लागते. अरे इकूनच जाणं आहे ना, तिकून थोडी येणार आम्ही. तिकडून तर गाडी खालीच राहीन त्याली. तिकडून येता येता म्हटलं ट्रिप भरून घेतो आपल्या गावची. नाही ते नाही जमत. नाही भेटल्या सवार आता काय करणार आहे मी? तिकून तर मला खाली जा लागन ना. या आजाचे सांगू राहिलो 5,000 रुपये पर कॅन्डिडेट लागन. सांगा काय म्हणतात. तात्या 5,000 रुपये पर कॅन्डिडेट म्हणते. 4.5 घेऊन घे म्हणा, फायनल करून टाक. 4.5 घेऊन घे फायनल करून टाक. नाही तुम्ही दुसरं कोणाला सांगून द्या. 5 म्हणजे 5 एकदम बरोबर सांगितले. म्हणत असाल तर येतो आता अर्धा घंट्यात घरी, नाही तर राहिलं मग. तात्या बरोबरच सांगत आहे, काही जास्त नाही म्हणून पैसे बरोबर सांगितले त्यानं. मी तर देऊन देईन रे. तुमचं सांगा काय आहे तर करू का मग? ओके काम? हा करून टाका. ओके बरं यायला लावा पाटील त्याले. तात्याच्या घरापाशी ये म्हणा लवकर तू. बरं ठीक आहे, ये तात्याच्या घरापाशी ये लवकर. चला मोहन कर, पांटेला बंद कर, करा तयारी करा लवकर. हा आपल्याला निघणं आहे लवकर मुंबईसाठी, बिग बॉसच्या घरात जासाठी. चला. बरं झालंच नाही का तात्या? तर किती वेळ लागते तात्याले? जा बरं देवानंद भाऊ, आवाज द्या बरं. अरे तात्या झालं ना सगळ्या जणांचं. हा सगळे जण गाडीत आहे बसले तरी. अरे झालंच नाही का तुमचं? काय करू राहिले तुम्ही घरात? अरे किती वेळची ओवाळून राहिली तू? का आरती करता का माई? बस झालं असं ना. हा इथं उशीर उराला म्हटलं. मुंबईला जाणार आहे, मुंबईले इथंच नाही जाणार आहे. तुम्हाला सांगू राहिले मी, बिग बॉसचा वर्ल्ड कप आपल्याच घरी आला पाहिजे. काही झालं चालते. बिग बॉसचा वर्ल्ड कप? अरे वर्ल्ड कप क्रिकेटचा असते. बिग बॉसची ट्रॉफी असते. ते काही असो, पण ते आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे. जिथूनच आले पाहिजे. तसे येऊ नका. हा तसे जर आले तर तिकून तिकडेच पाहून घेता. तुमची सोय आहे, इकडे यायचं नाही हारून. जितलो तर जितलो आणि हारलो तर हारलो. माझ्या डोकं काही खराब करू नको तू. मी चाललो फक्त. मला काही माहित नाही आणि कसं खेळायला लागते ते नाही माहित. मी फक्त चाललो आता. चल हट बाजूला हट आता आणि जाऊ दे मले. चला येतो बाबा. आशीर्वाद द्या का बिग बॉसची ट्रॉफी आपल्याच घरी आली पाहिजे म्हणून. तू तिकडे ते बिग बॉस का काय होय, तो जुवा खेळायला चालला तू, आणि इकडे वावरातलं कोण करा? जर पोलीस वाल्यानं पकडून नेलं तर बिलकुल घरी फोन नाही करायचा. काय आहे तिकडे स्निपटो नापटो करायचं. मला नाही सांगायचं इकडे वावरातलं कोण करा इकडे. हा बिग बॉस म्हणून तो जुवा खेळायला चालला बिग बॉसचा. बाबा जुवा नसते तो. ते खेळ खेळायला लागते जसं म्हणून ते तसं. बस बाकी काही नाही. स्वयंपाक हे ते करा लागते तिथं. जुवा कायले होय तो? कोणा सांगितलं तुम्हाला जुवा होय म्हणून? ते काही असो, पण वावरातलं कोण करा आता? तू तिकडे चालला तर महिन्याभरासाठी. सगळी सोयसाय करूनच चाललो मी. सगळी सोयसाय करून चाललो. अरे चला ना हो तात्या, चला ना. का चालला जाऊ आम्ही? येऊ राहिलो. आता सरपंच आपला टीव्हीवर दिसान कसा गेम खेळते, काय खेळते तर. काय माहित कायचं बिग बॉस आहे बिग बॉस आहे, कुठून काय आणते नवीन काय माहित. अरे ये ना हो सरपंच साहेब, तुम्हीच भल्ला उशीर करू राहिले. सगळ्याचं झालं ना. हा तुमच्या घरापाशी गाडी असून एवढा उशीर लागू राहिला तुम्हाला. आले ना सगळेच. अरे मोहन नाही दिसू राहिला ना आपला. राहू द्या मोहन झाले घरी. नसन दिसू राहिला तर हा वेळ होय काय? किती वेळ झाला आता? चला बसा बरं तुम्ही. चला 5 मिनिटं थांबून जाऊ म्हटलं. यांना मोहन इतका वेळ झाला, मोहन आला नाही आधी. काही फोन नाही आला, काही नाही. गेले का नाही गेले तर. आणि आता कुठून येणार आहे? चला जाऊ द्या हो भाऊ, गाडी जाऊ द्या आपली. तात्या पाहिजे म्हटलं आमच्या लेकरायले. तुमच्या भरोशावर सोडून राहिलो आम्ही एवढ्या दूर. नाही तर आजपर्यंत पाठवलं नाही त्याले. अरे काय कमी बदमाश आहे काय? ते तर 2 जण निघून राहिले होते. आम्ही नसतो आलो तर. हा सांभाळतो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाहिजे रे 2 जण. तात्याले सोडायचं नाही. तात्याले सोडून कुठंच नाही जायचं. कमी जास्त जर वाटलाय काही तर बिंदास तात्याच्या इथं चाललं जातं. हा आणि काही झालं समजा आम्हाला तर तात्याच्या प्रॉपर्टीत हिस्सा मारून घेतो. शिल्लकचे कामं काय करू राहिले? चुपचाप राहणार. चला हो जाऊ द्या गाडी. येत नाही वाटते म्हणून. अरे थांबा हो, तात्या, थांबा हो. मी राहिलो ना राजे हो. थांबा 2 मिनिटात बसून राहिलो. अरे मला सोडूनच चालले होते वाटते तुम्ही. बॅग कुठे गेली त्याली? आमच्या भरोशावर झाला काय? अरे उशीर होऊ राहिला होता म्हणून बॅग काही आणली नाही. काय आहे तर जेवायचा खर्च मी देऊन देईन. तुमच्या याच्यात भागून घेता. येतो मग देवानंद भाऊ. तसं कोणीच न काय जा. हा बक्षीस घेतल्याशिवाय न काय जा. जिथूनच ये जा. साकटीतच पोहोचून जाते ते मुंबईले. चला येतो मग पाटील. अरे धन्यवाद. डायरेक्ट तुम्ही गेटासमोरच आणून दिलं बिग बॉसच्या. अरे माया सगळे जण इतके ओळखीचे आहे ना. इकडल्या ट्रिप आपल्याला लागोपाठ चालूच राहायचे. उकडून जा लागते हो तात्या आंध्र. अरे मला काय माहित कुकून जा लागते तर. माय काय येणं जाणं आहे का इकडून? चला एका वेळ दिसून तर राहिलं फाटक उघडं. इथं तर स्विमिंग पूल बी आहे हो तात्या. कोणीच नाही दिसू राहिलं इथं. आपल्या 8 जणांसाठीच खोललं काय? असन ना आंध्र तो चला. जोरदार तालियों से स्वागत कीजिए 7-12 गाँव वालों का. सभी इधर कुर्सी पे बैठ जाइए. हमारे बिग बॉस शो में आप सभी का स्वागत है. या 2 पोरी आहे वाटते बिग बॉस मध्ये. नाही वसंतराव? वाटून तर राहिला आता. मला वाटलं आपल्या 8 जणालेच बोलावलं काय. 8 जणांसाठी एवढा तामझाम केला काय म्हटलं.
अरे काका, ह्या बॅगा कायच्यासाठी आणल्या आणि काय ह्या बॅगीत असं? अरे इथं आता महिनाभर राहा लागन तर त्याची सोयीसानी आणला काय? घरून आणलं व ज्वारीचं पीठ आणलं, तांदूळ आणले, मसाले आणले, सगळं आणलं ना. जेवायला आता बनवायला लागेल का इथं? महिनाभर राहा लागते तर. तुम्ही बिग बॉस मध्ये आले, बैरमच्या यात्रेत थोडी आले. सगळं खाब्याला घेऊन यायला लागते, सगळं इथंच भेटते ना. तुम्हाला सांगितलं नाही का? वाचलं नाही का तुम्ही ते? बरोबर वाचलं आम्ही, पण समोरच पान वाचलं, मागचं काही वाचलं नाही. सगळं इथंच भेटते. सबसे पहले स्टेज पे बुलाएंगे जाने माने लोकप्रिय 7-12 गांव के सरपंच तात्या लेले इनको। चलो आइए तात्या लेले, कृपया स्टेज पे आइए। धन्यवाद धन्यवाद. अरे सल्लू सर, मला काही हिंदी एवढी येत नाही, मराठीत बोललं चालन का? आपको जो भाषा आती उस भाषा में आप बोलिए और ऑडियंस को अपना परिचय दीजिए। सबसे पहले बताइए कि आप कौन से गांव से आए। माझे नाव तात्या लेले आहे आणि मी 7-12 गावातून येतो आणि 7-12 गावाचा सरपंच आहे. आप अगर बिग बॉस की ट्रॉफी जीत गए तो उसका क्या करेंगे। करायचं काय त्याच्यातनी? जितलो का ते टॉपिक घेऊन जाईन आणि टीव्हीवर तर शोकेसले ठेवून देईन. आपका बिग बॉस में आने का सपना कब से था। अरे स्वप्न वगैरे तर काही होतं नाही बा, हे अचानक आलं आमंत्रण पत्र बिग बॉस मधून. ते तर आम्हाला पहिले खोटंच वाटलं. ते तर तुम्ही बरं केलं का रात्री फोन केला, नाही तर आमचं काही पक्क नव्हतं, आम्ही येतही नव्हतो. अच्छा अच्छा ठीक है, बैठ जाइए आप। इसके बाद बुलाना चाहूंगा पांटेले वाले मोहन जी को। अरे मोहनदा कुठं आहे? मोहनदानी दिसू राहिला ना. अरे मोहनले तिकडे सलमान खान बोलावू राहिला ना. कुठे गेला तो? अरे सल्लू सर येऊन राहिलो, थांबा 2 मिनिटं, 2 मिनिटं आलो. कुठे गेला होता इतक्या वेळचा? अरे ह्या बॅगा आहे ना, तिकडे नेऊन ठेवून द्या सगळ्याच्या सगळ्या. बरं बाई, नेऊन ठेवतो. मोहन सोंडे जी जल्दी आइए। येऊन राहिलो सलमान सर, येऊन राहिलो, बस आलोच. अरे बापरे, लागलं रे, पडला रे माणूस. अरे एवढ्या चोपडा स्टाईल लावा लागते काय? दे हात दे. काय लेका गणपती आहे? अबे कसा बे, एवढं धावत यायला लागते काय? अरे किती गडबड करू राहिले मग ते सलमान खान. कुठं गेलता कुठं तू इतक्या वेळचा? अरे थोडा पोट गडबड करू राहिलो होतं, संडास करून आलो. लय खतरनाक संडास आहे रे बुवा इथं, एकदम पॉश चमचम चमकू राहिलो होतं. माय पुरे त्या संडासात तोंड दिसू राहिलो होतं. हा, एवढं खतरनाक काम आहे. मोहन सोंडे जी चले आइए, जल्दी स्टेज पे आइए। आजो आता तरी आरामानं जाजो. एकड्डा होत असते ते. ठीक आहे ना, जाऊ ना आता. जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए मोहन सोंडे पांटेले वाला का। अरे धन्यवाद धन्यवाद सल्लू सर, तुम्ही या स्टेजचा आम्हाला मान दिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. मोहन जी कृपया यहाँ पे मुझे सल्लू सल्लू मत कीजिए, सलमान खान बोलिए। बरं ठीक आहे ना, ठीक आहे. माझं नाव मोहन सोंडे आहे, आपला पांटेला आहे आणि मी तात्याच्याच गावले राहतो 7-12 गावात. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण सलमान खान सरचा लय मोठा फॅन आहे. लय मोठा म्हणजे काही विचारूच नाही शकत. नाही लय इच्छा होती सलमान खान सरला भेटायची, आज ते पूर्ण झाली. सलमान सर, हे तुमच्यासाठी मी एक मसाल्याचं पान आणलं स्पेशल मा पांडेलावून बनवून. हे तुम्हाला खास लागन आणि सगळ्याला सांगा का कसं बनवलं तर. घ्या सर, मी तुम्हाला हे हाताने चारून देतो. बहुत जोरदार, ऐसी टेस्ट किसी के हाथ को नहीं है। इसलिए मोहन जी को बिग बॉस में बुलाया गया है। अभी मोहन जी सभी बिग बॉस वालों को आपके हाथ का एक बार मसाले पान खिलाइएगा। अरे सलमान सर, तुमचा फॅन आहे म्हणून तुमच्यासाठी आणलं. आता काय इकडे हा बिग बॉस गेम खेळू का सगळ्याला पाना चारत बसू मी आता? तो आप बताइए मोहन जी कि अगर बिग बॉस की ट्रॉफी आप जीत गए तो इस ट्रॉफी का क्या करेंगे। काय करायचं राहिलं त्याला? शोकेस मध्ये ठेवून द्या लागन बुवा. आणि आपला एक सोबतचा फटू हे सलमान खान मला दिल्ली म्हणून. अरे मोहन जी वैसा नहीं, मैं बोल रहा हूँ कि आप अगर धनराशि बिग बॉस से जीत ली तो उस पैसों का क्या करेंगे। सगळ्यात पहिले जर इथे बिग बॉस जिंकलो तर पहिले सगळ्यात मोठी रॅली काढून गावात. 1-1.5 लाख रुपये तर सारख्या रॅलीतच चालले जाते. मग दिन सगळ्याला पार्टी जेवणाची, साधं म्हणत असेल साधं आणि मटणाची म्हणत असेल तर मटणाची आणि दारू गिरू झालं. राहिले बाकीचे पैसे त्याचा बनवीन स्टीलचा पांटेला जोरदार बिलकुल. आणि एक बाबा चायची कॅन्टीन टाकून दे, झाले पैसे खतम. अरे मोहन जी उस पैसे से आप लोगों का भला नहीं करेंगे क्या। भलं काय करायला लागते लोकांचं? लोक तर आपापलं भलं पाहिजेच ना. भलं काय करायचं आहे त्याच्यात? जितनच काय मी किती लाख रुपये देता तुम्ही जितल्यावर? 20 लाख रुपए। आता काय होते त्या 20 लाखात? काहीच नाही होत. वावर घेणं नाही होत. घेतो म्हटलं तर एखादा एकर काय भाव चालू आहे? तुम्हाला माहिती आहे ना, करोडाने भाव चालू आहे जमिनीले. काय घेता ते तर असेच चालले जाते. ठीक है मोहन जी, आप बैठ सकते हैं अपने खुर्ची पे। अरे सलमान सर एक फटू राहिला ना आपला सोबतचा. अरे बाद में लीजिएगा, अभी यही पे है हम सभी। बरं बाद मध्ये तर बाद मध्ये, पण नक्की देता सलमान सर. फटू पाहिजे म्हणजे पाहिजे मला. अरे हाँ मोहन जी ले लीजिएगा फोटो। एवढे रुपये खर्च करून स्पेशल फटू काढायसाठी आलो म्हटलं मी. इसके बाद बुलाना चाहेंगे 7-12 गांव के 50 एकड़ जमीन के मालक पाटिल को। आइए बंडू जी। असा आडवा तिडवा जात नको जात जाऊ ना कुकडे बी, विचारपूस करत जाय ना पहिले. हा अरे काय करू, जोऱ्यान लागली होती ना. आता विचारपूस करत बसू तर बस मग पॅन्टातच करायला लावसा.
ह्या दोन पोरी कोण होते चेते? ह्या दोन पोरी बी आहे का बिग बॉस मध्ये? हा त्या दोघी बी आहे. मॅडम तुम्ही कोणत्या गावच्या होय? अरे जाओ पाटील, तुम्हाला बोलावलं ना. अरे मी इकडेच राहते मुंबईला. आणि तुमच्या बाजूच्या मॅडम? अरे ओ येड़े, मैडम किसको बोल रहा? हाँ, तेरे को दिख नहीं रहा क्या? दिख नहीं रहा तेरे को? अंधा है क्या रे? अरे मोहनदा, पोरगी नाही होते, पोरगा होय तो. अरे माफ करा. अरे तुम्ही ते केस वाढवले ना असे आडवे तिडवे, त्याच्याच्यानं मला गलत फहमी झाली. अरे बावले, स्टाईल आहे हो मेरी वाली. अरे रॅपर आहे तो पोरगा, रॅप म्हणते. तुम्ही ऐकले नाही का त्याचे रॅप? काय बोलले तुम्ही? रॅप करते? अरे का बिग बॉस वाले ना रेप करने वाले बोलावलं का इथं? हा, काय धंदे आहे बिग बॉस वाल्याचे? अरे ओ अंकल, रेप नाही, रॅप. अरे सॉन्ग गाणे बोलता मैं, लिखता गाणे. अरे मग गाणे म्हणणं, हे रेप काय करू राहिला? हा, रेप म्हणजे काय समजा आम्ही? केस काऊन असे केले त्या? अरे स्टाईल है अंकल, हो स्टाईल है, वैसे ही रहना पड़ता हमारे रेपर को. म्हणून दाखव बरं कोणता रेप होतो त्याला. आम्ही ऐकला नाही आजपर्यंत. दाखव बरं एखादा म्हणून. अरे कितने बार तो सुना होगा तुमने, मोबाइल पे आता, टीवी पे आता, FM पे आता, सुना नहीं तो क्या तुमने? घे ना दाखव ना राजा, म्हणून तर दाखव. मग आमच्या लक्षात येऊन जाते का ते त्या म्हटलं होय म्हणून. दाखव एखादा म्हणून. अरे सोन्या, बुट म्हटलं लस खतरनाक दिसू राहिले त्याच्यावाले. झोपला का गायब करा लागेल त्याचे बुट. हो ना, बुट गिट चांगले जोरदार आणले ना त्यानं, चांगले टिकाऊ दिसू राहिले ना. रनिंग साठी चांगले आहे ना, पोलीस भरतीसाठी. त्याच्यासाठी मग पोलीस भरतीसाठी बरे दिसू राहिले ना त्याचे बुट.